तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपले एम स्टडी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या विषयाची आज आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जो की हा पेपर तुमचा असणार आहे 10 मार्च 2025 ला हा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे तुमच्याकडे 2च दिवस राहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली ही एक प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी 100% नक्कीच फायद्याची ठरेल, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. तर ही प्रश्नपत्रिका एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तास वेळ दिला जाणार आहे आणि पेपर हा तुमचा 40 मार्कांचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर इयत्ता 10वीतील इतर विषयांच्या अशाच प्रकारे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील सरावासाठी, तर आपल्या एम स्टडी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कशा प्रकारे असणार आहे, ते पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न असणार आहेत, म्हणजे प्रश्नांचा पॅटर्न कसा असणार आहे आणि त्या प्रश्नांना किती गुण असणार आहेत, हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम पहा, तुमचा असणार आहे क्वेश्चन नंबर 1, त्यामधील ए, रिवराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय करेक्ट ऑप्शन्स. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला त्यांनी इथे 5 प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला ए, बी, सी आणि डी असे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्यातील तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडून त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर असे इथे तुम्हाला 5 प्रश्न आहेत, तर प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, तर ते करेक्ट ऑप्शन निवडून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1 मधील बी, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे देखील तुम्हाला आता 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 प्रश्न दिलेत. तर हे प्रश्न तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये यांचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. तर असे 5 प्रश्न, हे देखील प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2 मधील ए, तर गिव्ह सायंटिफिक रिझन्स. तर यामध्ये आता तुम्हाला 3 प्रश्न दिलेत. तर या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न हा तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तुमचा प्रश्न क्वेश्चन नंबर 2 मधील बी, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 3. तर यामध्ये आता तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 प्रश्न दिलेत. तर या 5 प्रश्न आहेत. तर या 5 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 3 प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न एकदा व्यवस्थित पहा. तर ही प्रश्नपत्रिका अतिशय सोप्या पद्धतीने आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा, तुमचा 100% नक्कीच फायदा होईल. तर पहा, त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. तर पहा, आता यामध्ये आता तुम्हाला पहिला प्रश्न आहे हा, दुसरा प्रश्न आहे हा, तिसरा प्रश्न हा, चौथा प्रश्न आहे तुमचा, त्यानंतर आहे तुमचा हा 5वा प्रश्न, त्यानंतर हा आहे तुमचा 6वा प्रश्न आणि त्यानंतर हा तुमचा आहे 7वा प्रश्न आणि हा 8वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर 3 मध्ये 8 प्रश्न आहेत. तर या 8 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 5 प्रश्न तुम्हाला 15 मार्कांसाठी असणार आहेत. तर हे 8 प्रश्न एकदा व्यवस्थित पहा, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर पहा, त्यानंतर आहे आता तुमचा क्वेश्चन 4, सॉल्व्ह क्वेश्चन्स एनी 1. तर यामध्ये तुमचा हा पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर इथे तुम्हाला ही फिगर दिलेली आहे. तर ही फिगरचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याखाली तुम्हाला ए, बी, सी आणि डी असे हे प्रश्न दिले आहेत. तर यांची तुम्हाला या फिगरच्या मदतीने त्यांची उत्तरे, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर त्यापुढील हा तुमचा दुसरा प्रश्न आहे, द ऑब्झर्वेशन्स मेड बाय स्वारली विल डुईंग द एक्सपेरिमेंट आर गिवन बिलो बेस्ड ऑन दिस राईट आन्सर्स टू द क्वेश्चन्स. तर आता तुम्हाला इथे ही माहिती दिली, तर या माहितीवरती तुम्हाला इथे ए, बी, सी, डी आणि असे हे प्रश्न दिलेत. तर पहा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेत. एक हा तुमचा पहिला प्रश्न आहे आणि हा दुसरा प्रश्न आहे. तर या दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेम अशाच प्रकारे तुमचा 10 मार्च
10 मार्च 2025ला तुमचा सायन्स पार्ट 1 या विषयाचा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक सराव प्रश्नपत्रिका होती आणि ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी नक्कीच 100% फायद्याची ठरेल। त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे इतर देखील इयत्ता 10वीतील बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील इतर विषयांच्या सरावासाठी तर आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात। तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार।